हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या टॉपिकच्या माध्यमातून इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस त्यात आपण दोन प्रकारची वाक्य समजून घेणार आहोत. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, तर आज्ञावाचक वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी किंवा आज्ञावाचक वाक्य. यामध्ये आपण दोन प्रकारचे वाक्य समजून घेणार आहोत. ते पहा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, तर होकारार्थी वाक्य अँड निगेटिव्ह मीन्स नकारार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्यांच्या मदतीनेच आपण म्हणजेच तेच वाक्य आज्ञा देण्याच्या दृष्टिकोनाने आज्ञा किंवा सूचना किंवा आदेश किंवा विनंती किंवा दरडावणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा त्यात समावेश असतो. मग हेच वाक्य समजा एखादं होकारार्थी वाक्य असेल तर त्याच्या अपोजिट नकारार्थी वाक्य कसा तयार केला जात असतो किंवा कोणत्या प्रकारचा असतो हे आपण समजून घेणार आहोत आजच्या टॉपिकच्या मदतीने. ओके, आपल्या टॉपिकचं नाव आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. म्हणजेच आज्ञावाचक वाक्य, होकारार्थी आणि नकारार्थी असे दोन प्रकारचे वाक्य आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आपण पोल घेतोय. ते पोलचे जे क्वेश्चन्स असतात ते नोट डाऊन करून ठेवत जा, म्हणजे संग्रहित करून ठेवा. त्याचं कारण आहे आपल्याला केव्हाही त्याची मदत होऊ शकते. जर समजा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने तयारी करायची असेल तर त्याची आपण मदत घेऊ शकतो. त्या आपल्याला उपयोगी ठरवू शकतात. खूप साध्या आणि सोप्या प्रकारचे आपण प्रश्न घेतोय, अगदी पर्यायासहित, आणि जे योग्य उत्तर असेल ते उत्तर योग्य का आहे त्याचं थोड्या प्रमाणात आपण एक्सप्लेनेशन सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, तेही तुम्ही समजून घ्या. आणि जर समजा याची तुम्ही नोट डाऊन करून ठेवली तर नक्कीच तुम्हाला हे फायद्याचं ठरू शकतं. म्हणून तुम्हाला सांगतोय, सोडवल्यानंतर ते नोंद करून ठेवायला शिका, म्हणजेच अडचणीच्या वेळेस आपल्याला ते उपयोगी ठरू शकतात. ओके, आजचा टॉपिक आहे, त्या टॉपिकला आपण सुरुवात करतोय. पहा, या ठिकाणी आपला जो टॉपिक आहे तो आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. म्हणजेच आज्ञावाचक वाक्य, होकारार्थी आणि नकारार्थी. काही सॅम्पल म्हणून आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, ते समजून घ्या. फर्स्ट सेंटेन्स पहा, आस्क क्वेश्चन्स. आस्क क्वेश्चन्स म्हणजेच काय, आस्क मीन्स विचारणे अँड क्वेश्चन्स मीन्स प्रश्न. आस्क क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न विचारा. आस्क क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न विचारा. आता या ठिकाणी लक्षात ठेवा थोडस, ब्लॅक आणि ब्ल्यू कलर मध्ये जे काय आहेत ते अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि रेड कलर मध्ये जे आहेत ते निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. एरो दाखवलेले जे सेंटेन्सेस आहेत ते निगेटिव्ह आहेत आणि ज्यांना आपण नंबर दिलेले आहेत ते आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य. ओके, मग विनंती असेल, आज्ञा असेल, आदेश असेल, दरडावणी असेल, जे काय असेल ते, परंतु ते नंबर टाकलेले जे काही सेंटेन्सेस आहेत ते आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी आणि रेड कलर मधले नकारार्थी. बस, आस्क क्वेश्चन्स. आस्क क्वेश्चन्स मीन्स प्रश्न विचारा. त्याचा निगेटिव्ह कसा तयार झाला, डोंट आस्क क्वेश्चन्स. डोंट आस्क क्वेश्चन्स म्हणजेच प्रश्न विचारू नकोस किंवा प्रश्न विचारू नका. डोंट हा आपल्याला नकार देण्याच्या दृष्टिकोनाने वापरला जाणारा शब्द आहे. आपण ग्रामॅटिकलच्या माध्यमातून बऱ्यापैकी ती माहिती समजून घेतलेली आहे ग्रामर शिकत असताना. ओके, टू बी ची रूपे, टू हॅव ची रूपे किंवा टू डू ची रूपे ते शिकताना आपण याचा सविस्तर वापर केलेला आहे. त्या सुद्धा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण समजून घेतलेले आहेत. ठीक आहे, पुढचा पहा, अटॅक द एनिमी. अटॅक द एनिमी. एनिमी मीन्स शत्रू. अटॅक द एनिमी म्हणजेच काय, तर शत्रूंवर हल्ला करा. अटॅक द एनिमी, शत्रूंवर हल्ला करा. त्याचाच निगेटिव्ह सेंटेन्स कसा आहे, डोंट अटॅक फ्रेंड्स. डोंट अटॅक फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजेच काय, मित्र. फ्रेंड्स म्हणजेच काय, मित्र. ओके,
आणि एनिमी म्हणजेच काय तर शत्रू. डोंट अटॅक फ्रेंड्स. डोंट अटॅक फ्रेंड्स म्हणजे मित्रांवर हल्ला करू नका. आपण मित्रांवर हल्ला करतो का? नाही करत, बरोबर. आणि म्हणून म्हटलेलं आहे डोंट अटॅक फ्रेंड्स, मित्रांवर हल्ला करू नका. नेक्स्ट, प्लीज कलेक्ट देअर आन्सर्स अ बुक. प्लीज कलेक्ट देअर आन्सर बुक. आन्सर बुक म्हणजेच काय माहित असेल तुम्हाला. आन्सर बुक म्हणजेच काय तर उत्तर पत्रिका, किंवा आपण त्यालाच आन्सर शीट असं म्हणू शकतो. उत्तर पत्रिका. कलेक्ट म्हणजेच गोळा करणे, प्लीज म्हणजे कृपया. प्लीज कलेक्ट देअर आन्सर बुक म्हणजेच कृपया त्यांच्या उत्तर पत्रिका गोळा करा. कृपया त्यांच्या उत्तर पत्रिका गोळा करा. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या वाक्याचा अर्थ आहे त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स कसा आहे. प्लीज डोंट कलेक्ट देअर आय कार्ड्स. प्लीज डोंट कलेक्ट देअर आय कार्ड्स. आय कार्ड्स म्हणजेच ओळखपत्र. ओके, आय कार्ड्स म्हणजेच काय ओळखपत्र. प्लीज डोंट कलेक्ट देअर आय कार्ड्स म्हणजे कृपया त्यांची ओळखपत्र जमा करू नका किंवा कृपया त्यांचे ओळखपत्र गोळा करू नका. ओके, नेक्स्ट 4 नंबर, से समथिंग. से समथिंग काहीतरी सांगा किंवा काहीतरी बोला. से समथिंग म्हणजेच काहीतरी सांगा किंवा काहीतरी म्हणा किंवा काहीतरी बोला. होकारार्थी वाक्य आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. पुढे पहा, निगेटिव्ह कसा आहे. डोंट से दॅट अगेन. डोंट से दॅट अगेन म्हणजेच थोडक्यात ते पुन्हा बोलू नकोस किंवा पुन्हा म्हणू नकोस. डोंट से दॅट अगेन ते पुन्हा म्हणू नकोस. नकारार्थ आहे. डोंट नको, से म्हणजे म्हणणे, दॅट अगेन म्हणजे ते पुन्हा म्हणू नकोस. ओके, नेक्स्ट 5 नंबर, लॉक द सेफ. लॉक द सेफ म्हणजेच तिजोरी बंद करा. तिजोरी बंद करा किंवा तिजोरीला कुलूप लावा. लॉक द सेफ म्हणजेच तिजोरीला कुलूप लावा. डोंट लॉक द गेट. डोंट लॉक द गेट फाटकाला कुलूप लावू नका. आपण फाटकाला कुलूप लावतो का? लॉक करतो का? नाही करत. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे डोंट लॉक द गेट. नेक्स्ट, होप फॉर द बेस्ट. होप फॉर द बेस्ट. होप मीन्स आशा. फॉर द बेस्ट. फॉर द बेस्ट. बेस्ट म्हणजेच उत्कृष्ट, म्हणजे उत्कृष्टाची आशा करा. उत्कृष्टाची आशा करा. होप फॉर द बेस्ट म्हणजे उत्कृष्टाची आशा करा. अँड त्याचा निगेटिव्ह आहे डोंट होप फॉर एनी मिरॅकल. डोंट होप फॉर एनी मिरॅकल. मिरॅकल म्हणजेच काय. आता या ठिकाणी वाक्यांमध्ये काही महत्वाचे शब्द असतात. त्या शब्दांचे जर समजा आपल्याला अर्थ माहिती असतील तर आपण सहजरित्या त्या वाक्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. तर मिरॅकल म्हणजे चमत्कार. ओके, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. होप फॉर द बेस्ट म्हणजे उत्कृष्टाची आशा करा. उत्कृष्टाची आशा करा. त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स कसा आहे. डोंट होप फॉर एनी मिरॅकल. चमत्काराची वाट पाहू नका. चमत्काराची वाट पाहू नका म्हणजेच काहीतरी चमत्कार होईल आणि आपण तेव्हा कामाला लागू याची प्रतीक्षा करू नका. तर तुम्ही काहीतरी बेस्ट जे असेल त्याची आशा करा म्हणजेच आपण काहीतरी वेगळं करू शकू. ओके, नेक्स्ट, टीच देम टेन्सेस. टीच देम टेन्सेस. टीच मीन्स शिकवणे, टेन्सेस म्हणजेच काळ. टीच देम टेन्सेस त्यांना काळ शिकवा. अपोजिट आहे डू नॉट टीच देम बॉक्सिंग. डू नॉट टीच देम बॉक्सिंग त्यांना बॉक्सिंग शिकवू नका. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. डू नॉट टीच देम बॉक्सिंग म्हणजेच त्यांना बॉक्सिंग शिकवू नका. आता बॉक्सिंग याला मराठी जो काही शब्द आहे तो आहे मुष्टियुद्ध. बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध. नेक्स्ट 8 नंबर, गेट द फर्स्ट क्लास. गेट द फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम श्रेणी. आपण म्हणतो ना फर्स्ट रँक. गेट द फर्स्ट क्लास म्हणजे प्रथम श्रेणी. प्रथम श्रेणी प्राप्त करा किंवा फर्स्ट क्लास मिळवा.
त्याच निगेटिव्ह आहे डू नॉट गेट नर्वस. डू नॉट गेट नर्वस, नाराज किंवा निराश होऊ नका. जरी समजा फर्स्ट क्लास मिळाला नसेल तर नाराज होऊ नका किंवा निराश होऊ नका. ट्राय टू टेस्ट आणि पुन्हा प्रयत्न करा. नेक्स्ट, विन ऑल द टेस्ट. विन ऑल द टेस्ट, विन मीन्स जिंकणे, ऑल द टेस्ट म्हणजे विन ऑल द टेस्ट म्हणजे ज्या काही सर्व कसोट्या असतील त्या कसोट्या जिंका, सर्व कसोट्या जिंका. डोंट विन बाय चिटिंग. डोंट विन बाय चिटिंग, चिटिंग मीन्स फसवणे. डोंट विन बाय चिटिंग, फसवून जिंकू नका. जे जिंकायचं असेल ते प्रामाणिकपणे, नाहीतर फसवून तुम्ही जिंकू नका. नेक्स्ट पहा, हॅव पेशन्स. हॅव पेशन्स, पेशन्स म्हणजेच थोडक्यात धीर धरणे. हॅव पेशन्स म्हणजेच धीर धरा. त्याचं अपोजिट निगेटिव्ह आहे डोंट हॅव एनी डाऊट्स. डोंट हॅव एनी डाऊट्स म्हणजेच कोणत्याही प्रकारे विकल्प बाळगू नका किंवा कोणत्याही प्रकारे संशय बाळगू नका असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट साइड लिहूया नंबर, लाफ हार्टली. लाफ हार्टली म्हणजेच काय तर मनापासून हसा. लाफ हार्टली मनापासून हसा. त्याचा निगेटिव्ह आहे डू नॉट लाफ मलिशियसली. डू नॉट लाफ मलिशियसली. डू नॉट लाफ मलिशियसली म्हणजेच थोडक्यात दुष्टपणे हसू नका. दुष्टपणे हसू नका. आपण जे काही हसणं असेल ते रिअल असू द्या, मुद्दाम म्हणून हसू नका, चिडवण्याच्या दृष्टिकोनाने हसू नका. 12 नंबर, हिअर व्हॉट ही सेज. हिअर व्हॉट ही सेज, तो काय म्हणतोय ऐका. हिअर व्हॉट ही सेज, तो काय म्हणत आहे ते ऐका. तो काय म्हणतोय ते ऐका. डोंट हिअर अ फाऊल लँग्वेज. डोंट हिअर अ फाऊल लँग्वेज म्हणजेच थोडक्यात फाऊल लँग्वेज म्हणजेच घाणेरडे शब्द असतील किंवा घाणेरडी भाषा असेल. डोंट हिअर अ फाऊल लँग्वेज, घाणेरडी भाषा ऐकू नका. डोंट हिअर अ फाऊल लँग्वेज किंवा जे काही अगदीच अपशब्द असतात ते ऐकू नका असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट, ओपन युअर माउथ. ओपन युअर माउथ, तुमचे तोंड उघडा. ओपन युअर माउथ मीन्स तुमचे तोंड उघडा. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. त्याचा निगेटिव्ह कसं झालेला आहे वाक्य बघा. डोंट ओपन युअर बुक्स. डोंट ओपन युअर बुक्स, तुमचे पुस्तक उघडू नका. डोंट ओपन युअर बुक्स म्हणजे तुमचे पुस्तक उघडू नका. 14, क्लोज माय अकाउंट. क्लोज माय अकाउंट, माझे खाते बंद करा. क्लोज माय अकाउंट, माझे खाते बंद करा. डोंट क्लोज द विंडो, निगेटिव्ह सेंटेन्स त्याचा पहा. डोंट क्लोज द विंडो, खिडकी बंद करू नका. खिडकी बंद करू नका. मेक अ कप ऑफ टी. नेक्स्ट 15 नंबर, मेक अ कप ऑफ टी म्हणजेच काय. कप ऑफ टी सर्वांनाच माहिती आहे. मेक अ कप ऑफ टी म्हणजेच चहा बनवा. मेक अ कप ऑफ टी, चहा बनवा. त्याचा अपोजिट कसा आहे पहा. प्लीज डू नॉट मेक एनी मिस्टेक्स. प्लीज डू नॉट मेक एनी मिस्टेक्स म्हणजे कृपया काहीही चुका करू नका किंवा कोणत्याही प्रकारची चूक करू नका. नेक्स्ट 16 नंबर, काइंडली अलाउ मी टू स्पीक. काइंडली अलाउ मी टू स्पीक, कृपया मला बोलू द्या. कृपया मला बोलू द्या. डोंट अलाउ देम टू डान्स. त्याचा निगेटिव्ह कसा झालेला आहे. डोंट अलाउ देम टू डान्स, कृपया त्यांना नृत्य करण्यास परवानगी देऊ नका किंवा कृपया त्यांना नृत्य करू देऊ नका. ओके. 17 नंबर, स्टॉप दिस नॉनसेन्स. स्टॉप दिस नॉनसेन्स म्हणजेच काय की बावळटपणा थांबवा. स्टॉप दिस नॉनसेन्स, बावळटपणा थांबवा. बावळटपणा थांबवा आपण बऱ्याच वेळा म्हणत असतो. स्टॉप दिस नॉनसेन्स
स्टॉप दिस नॉनसेन्स म्हणजे जे काही अकृत्य असेल ते थांबवा, त्याला आपण थोडक्यात अवॉइड करण्याच्या दृष्टिकोनाने किंवा थांबवण्याच्या दृष्टिकोनाने आपण बोलत असतो. डोंट स्टॉप द कार हिअर, डोंट स्टॉप द कार हिअर, की इथे कार थांबवू नका, इथे कार थांबवू नका. अँड नेक्स्ट 18 नंबर, वर्क हार्ड. वर्क हार्ड म्हणजे खूप मेहनत करा, खूप अभ्यास करा. वर्क हार्ड, खूप कष्ट करा. निगेटिव्ह कसा आहे, डोंट वर्क ओव्हर टाइम. म्हणजे एक होकारार्थी दुसरा नकारार्थी वाक्य कसा आहे, डोंट वर्क ओव्हर टाइम. ओव्हर टाइम म्हणजेच काय, वेळेपेक्षा अधिक. डोंट वर्क ओव्हर टाइम म्हणजेच ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करू नका, ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करू नका. नेक्स्ट, टेअर दिस पेपर. टेअर दिस पेपर. टेअर दिस पेपर म्हणजेच काय, की हे पेज फाडून टाका. टेअर दिस पेपर, हे पेज फाडून टाका. त्याचा अपोजिट आहे डोंट टेअर युअर मार्कशीट. डोंट टेअर युअर मार्कशीट. आता मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक. मार्कशीट म्हणजेच काय, गुणपत्रक. तर तुमचे जे काही गुणपत्रक आहे, डोंट टेअर युअर मार्कशीट, तुमचे गुणपत्रक फाडू नका, गुणपत्रक फाडू नका. अँड लास्ट आहे रेस्ट फॉर अ वेल. रेस्ट फॉर अ वेल, त्याचा अर्थ आहे रेस्ट फॉर अ वेल, याचा अर्थ थोडा वेळ विश्रांती घ्या. रेस्ट फॉर अ वेल, थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स आहे डोंट रेस्ट एव्हरी 5 मिनिट्स. डोंट रेस्ट एव्हरी 5 मिनिट्स. 5-5 मिनिटाने विश्रांती घेऊ नका. डोंट रेस्ट एव्हरी 5 मिनिट्स. 5-5 मिनिटाने विश्रांती घेऊ नका. तर मित्रांनो, अशा प्रकारचे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य आपण समजून घेतलेली आहेत. आपण या ठिकाणी 10 वाक्य होकारार्थी आणि त्याचेच नकारार्थी वाक्य आपण समजून घेतले. ह्या बाजूला 10 आणि ह्या बाजूला 10 असे एकूण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 20 वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी आपण समजून घेतलेली आहेत. अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. ठीक आहे, लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत बाय बाय.